नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या मुख्य गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची बातमी आहे गुड ब्रेकिंग न्यूज. कर्मचाऱ्यांच्या पगारात 60% ते 75% पर्यंत बंपर वाढ. 13 जुलै ची मोठी अपडेट. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहूया. नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही गुड ब्रेकिंग न्यूज आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 60% ते 75% पर्यंत बंपर वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ कशामुळे होणार, कोणते भत्ते वाढणार, याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा आणि बघा. व्हिडिओ स्किप केला तर महत्त्वाची माहिती मिस होईल. होय मित्रांनो, हे खरे आहे. 13 जुलैची सर्वात मोठी अपडेट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला जाणून घेऊया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. मित्रांनो, सध्या देशात वेतन आयोगाच्या वेगवान हालचाली सुरू आहेत. दररोज बैठकीचे सत्र संपन्न होत आहे आणि सत्र चालू आहे. या सर्व बैठकीचा प्रमुख एकच महत्त्वाचा मुद्दा आहे, कर्मचाऱ्यांचा पगार वाढ. या चर्चेमुळे आयोगाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आयोगासमोर आतापर्यंत 100 पेक्षा जास्त संघटनेचे प्रस्ताव आले आहे. आयोगाने स्पष्ट सांगितले आहे की कर्मचाऱ्यावर कोणताही अन्याय होणार नाही. पगार 60% किंवा त्यापेक्षा वाढण्याचे 5 मुख्य कारणे आहेत. मग पगार एवढा का वाढणार? एक, फिटमेंट फॅक्टर. यात वाढ झाल्यास मूळ पगार थेट वाढतो. 2, डीए विलिनीकरण. महागाई भत्ता मूळ पगारात जोडण्याची मागणी. 3, एचआरए वाढ. घर भाडे भत्त्यात वाढ होण्याची शक्यता. 4, टीए वाहतूक भत्ता पण वाढणार. 5, कुटुंब एकक कॅल्क्युलेशन. 5 युनिटवर म्हणजे 5 जणांचे एक कुटुंब आणि एक एकक गृहीत धरणार. पती पत्नी, त्यांचे 2 मुले आणि आई आणि वडील. यामुळे लेव्हल 1 च्या कर्मचाऱ्यांचा पगार 60 ते 65 पर्यंत वाढू शकतो. आयोगाने मान्य केले तर निश्चितच बंपर वाढ होणार आहे. एकूण पगारात किती वाढ होणार? लक्षात घ्या, फक्त फिटमेंट फॅक्टरवर पगार वाढ अवलंबून नसते. डीए, डीआर, टीए, एचआरए आणि शहरानुसार मिळणारे भत्ते यामुळे एकूण पगारात 70 ते 75% पर्यंत वाढ होऊ शकते. म्हणजे जर सध्या पगार 30,000 असेल तर तो 50,000 ते 52,000 पर्यंत जाऊ शकतो. पेन्शनर्स, निवृत्ती कुटुंबधारकांना ही पण खूप चांगली बातमी आहे. आयोगाचे अधिकृत म्हणणे आहे, आयोगाने संघटना सांगितले आहे की हा नवीन वेतन आयोग कोणत्याही कर्मचाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याकडे लक्ष देणार आहे. मीडिया आणि संघटनेकडून पण पगारवाढीची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पण लक्षात ठेवा, प्रत्यक्ष आयोग लागू झाल्याशिवाय आकडा सांगणे निश्चित सांगता येत नाही. हे सध्या वेगवान हालचालीचे सकारात्मक चित्र आहे. तर मित्रांनो, 8व्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात निश्चित वाढ होणार आहे. पण आणि ती वाढ भरगच्च बंपर वाढ असू शकते. अधिकृत शिफारसी आल्यावर सर्वात आधी अपडेट तुम्हाला ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर मिळेल. मित्रांनो, ही बातमी फक्त आकडा नाही. लाखो सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांची
आयोगाच्या कुटुंबाच्या आनंदाची बातमी आहे. आयोगाच्या प्रत्येक हालचालीवर आमचे लक्ष आहे. अधिकृत अपडेट येताच आम्ही तुम्हाला सर्वात आधी कळवू. तोपर्यंत ऍक्टिव्ह एज्युकेशन सोबत राहा. हा व्हिडिओ तुमच्या सरकारी कर्मचारी मित्रांना नक्की शेअर करा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत निवांत राहा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.